इकडे शिवची स्कूलला जायची तयारी सुरू होती. तर इकडे मी नाश्ता आणि चहा टोस्ट खाऊन घेतला. त्यानंतर मी सर्व घरातले सामान नीट लावून घेऊन सर्व घरातले झाडून काढून घेतले. त्यानंतर सर्व पप्पांना आंब्याचा आमरस खायचा होता. त्यासाठी मी सर्व आंबे नीट करून घेतले आणि सर्व आंब्यांचा आमरस करून घेतला. त्यानंतर सर्व आमरस मिक्सिंगच्या भांड्यामध्ये ओतून घेतला. त्यामध्ये 7 ते 8 चम्मच साखर टाकून घेतली व सर्व आमरस मिक्स करून पातेल्यामध्ये ओतून ठेवला व तो आमरस सर्व फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवला. त्यानंतर मी सर्व आज फ्रीज साफ करून घेतलेला होता. खराब झालेले आंबे बाजूला काढून स्वच्छ असे आंबे नीट लावून घेतले. त्यानंतर जेवलेली सर्व भांडी स्वच्छ अशी घासून घेतली. मला 2-3 ऑर्डरी आल्या त्यासाठी मी 2-3 फुले तयार केली आणि इकडे बघा 4 आपली फुले तयार झालेत आत्ता. त्यानंतर मी गळ्यातलं आणि कानातले मंगळसूत्र आणि कानातले हे दोन्ही तयार केले. मधूनच आमचा प्लॅन पार्टी करण्याचा ठरला. त्यासाठी मला मामाकडे जावे लागले. अशा प्रकारे बघा मंगळसूत्र बनवलं आहे. मग आम्ही पार्टी करायला गेलो. इकडे मामीचं मॅग्नेटची तयारी चालू होती. कांदा वगैरे चिरून द्यायची. मम्मीच्या इकडे कांदा तळण्याचा चालू होता आणि इकडे दीदीचं निरीक्षण करायचं चालू आहे. इथे दीदीचं मॅग्नेट मिक्स करून ठेवायचं चाललेलं होतं. मम्मीनं मॅग्नेट वगैरे सर्व शिजवून भात वगैरे घेतला आणि मम्मीची लेअर टाकायचे चाललेलं होतं आणि दीदीचं इकडं निरीक्षण चालू आहे, कसं टाकते काय टाकते वगैरे. त्यानंतर आम्ही सर्व भात बिर्याणी दम करायला ठेवलेली होती बघा. इकडे मम्मीचं दम लावायचं चाललं आहे. मधूनच पाऊस आलता म्हणून मामीचे कपडे काढायचे चाललेत. मम्मीने इकडे गॅसवरती बिर्याणी दम करण्यासाठी ठेवलेली होती आणि अशा प्रकारे बघा आम्ही बिर्याणीची पार्टी केली. अचानक ठरलेली ही आमची पार्टी होती. त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर चहा वगैरे आम्ही चौघांनी पिऊन घेतला. चहा वगैरे छान टोस्ट खाऊन घेतली. त्यानंतर पाणी टाकीतले संपलेले म्हणून पाणी पण भरून घेतले. त्यानंतर मम्मीनं वरण आणि भात याचा कुकर लावलेला होता. बॉटल्स वगैरे सर्व भरून घेतल्या. त्या सर्व बॉटल फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.